सध्या माझा गार्डनिंगमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट वाढला आहे आणि मला रोजच एक नवीन झाड लावावं असं वाटतं. तर म्हटलं चला दुपारी मस्त जाऊन येऊया आणि छान छान काही झाडं आणूया. त्या अगोदर सकाळी इथे मला पनीरची भाजी बनवायची होती आणि फ्रोझन मटार आणलेले होते. काही पोळ्या शिल्लक होत्या रात्रीच्या, तर त्याचे मस्त असे कुटके बनवून घेतले. आणि दुपारी सगळं आवरल्यानंतर मला जायचं आहे नर्सरीमध्ये. छान छान झाडं घेऊन यायचे आहेत. कुठले कुठले आणते ते तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. त्यानंतर घरातील सगळी कामं पटापट आवरून घेतली. स्वयंपाक वगैरे केला, गॅस वगैरे पुसून वगैरे घेतला आणि देवपूजा माझी बाकी होती ती देखील करून घेते. आणि देवपूजा झाल्यानंतर सगळं काही आवरल्यानंतर दुपारी थोडंसं मार्केटमध्ये पण काम होतं आणि येताना मग मला नर्सरीमध्ये जायचं होतं. आणि ज्यावेळेस मी घरातील सगळे कामं आवरून घराच्या बाहेर पडते ना, त्यावेळेस मला मार्केटमध्ये अगदी रात्र जरी झाली ना तरी देखील काही वाटत नाही. पण मग घरातली कामं सोडून जर मार्केटमध्ये जर गेले तर मग मला असं बेचैनी सुटते की कधी मी एकदा घरी जाईल, माझ्या घरचे कामं पण पडलेले आहेत. असं तुम्हाला पण होतं का मैत्रिणींनो, नक्की सांगा. तर सुंदर अशी देवपूजा केली आणि त्यानंतर आता आलेले आहे नर्सरीमध्ये. आणि एवढे सुंदर सुंदर फुलांची झाडं इथं आहेत ना की असं वाटतं नुसतं बघतच राहावं आणि यातले सगळेच फुलांचे झाडं आपल्या घरी घेऊन जावे. पण यातलं एक आहे की आपण हे जेव्हा झाडं घरी घेऊन जातो ना की आपल्याकडून कुठलं काय बिघडतं कळत नाही. पण हे झाडं इथे जसे ग्रो झालेले दिसतात आणि इथे याला जसे फुलं आलेले दिसतात ना, तर घरी आल्यानंतर ते थोडंसं कमी होतं. काय माहीत का असं का होतं? तुमच्या पण झाडांना असं होतं का? नक्की सांगा. आणि कुठलं खत पाणी कुठलं काय घालायला पाहिजे ते देखील मला सांगा. माझ्या झाडांसोबत असंच होतं आहे, पण म्हटलं पुन्हा एकदा नक्कीच ट्राय करू आणि काही झाडं घरी घेऊन जाऊच. तर मी यातले काही फुलांचे झाडं घेतले आणि आता बघू लावल्यानंतर ते कसे ग्रो होतात आणि फुलं त्याला घरी आल्यानंतर येतात की नाही ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणारच आहे. जसं जसं त्याला एक एक फुल येईल ती प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला भेटूया. असा होता आजचा दिवस. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.